माझ्या सख्या बारक्या भावाचा पोरगा आहे, कोणता एक आहे, त्याच्या माग एक पहिलीला पोरगी जाती आणि एक दुसरी तिसरीला आहे. आई वडील आहेत, सासरे सगळेत आणि त्याचा आधार आम्हाला पण आहे. माझा नवरा मरून आज 29 वर्ष झाली, पण कधी आलं ना आत्या मी आहे तू इथे येऊन खा एवढं म्हणतोय, पण त्याच्यात त्याला काही होणार तर नाही ना आणि माझ्या आशीर्वादाने तर त्याला काही होणार नाही. आणि झालं तर मग आम्ही पण लढायला मोकळेच सगळेजण, का आता आम्हाला पाहिजे तो. आमची एक मला आधार नसल्यामुळे एक मी भावांच्या इथं राहते म्हणून हे माझी एक काठी त्यांची माझ्या हातात धरायला. मला उद्या काय झालं तेच धावणार आहे, दुसरे धावणार नाहीत. मंगेश भोर आहे, राजू आहे, दिगंबर आहे, मला 5 भाषेत. आजींचं म्हणणं आहे की त्याला काही झालं नाही पाहिजे, काही झालं नाही पाहिजे, याच्यासाठी सगळ्यांनी दखल घेतलीच पाहिजे. सरकारने तर मेहनत घेतली पाहिजे दखल. काय करतोय सरकार गरिबांसाठी? काय केलंय सरकारने आतापर्यंत? काहीच केलेलं नाही. मला फक्त वडिलांनी 3 गुंठ जागा राहिली दिली, मी त्याच्यात घर बांधते, घर बांधले फक्त आणि मोलमजुरी करून खातोय. काय केलंय सरकारने गरिबांसाठी? ज्यांच्याकडे आहे त्यांना देतोय सरकार, ज्यांच्याकडे नाही त्यांना काय देऊ शकत नाही. तुमचं म्हणणं हे चाललंय कशासाठी चाललंय? मराठा आरक्षणासाठी चाललंय ना. मग जर शिवजयंती हे शिवाजी महाराज कोणचे आहेत? सगळ्यांचेच. मग जर त्यांच्यासाठी जर हे काही करीत नसतील तर त्यांना 19 तारखेला आम्ही शिवजयंती व अभिषेकाला येऊन देणार नाही, देणार नाही असं आमचा हिवरेगावचा ठाम निर्णय. आमचा मित्र राजू भोर 6 दिवसापासून उपोषणाला बसलाय. त्याचा वैयक्तिक कोणताही स्वार्थ नाही. तो हिवऱ्यातल्या किंवा पूर्ण मराठा बांधवांसाठी आज एवढा झटतोय का त्याच्याकडे बघून आज आम्हाला सुद्धा पूर्ण वाईट वाटतं. पूर्ण गाव त्याच्यासाठी आज दिवसभर बसून आज इथं. पण त्याचं म्हणणं आहे का मला एवढंच का फक्त जरांगे पाटील साहेब जवळ इथं बसलेत, मला बाकी काहीच नाही, तोपर्यंत मी पण उपोषण सोडणार नाही. राजकीय नेते त्यात आश्वासन देतात, सांत्वन करतात, का ते त्यांची पळवाट काढतात. आम्ही गेलतो, आम्ही सांगितले सगळ्या गोष्टी, पण कोणीच म्हटलं नाही का तू रस्त्यावर ये, आम्ही तुझ्यासोबत येतो म्हणून. आमचं एवढंच म्हणणं आहे का उद्या आम्ही हिवरे गावाने ठराव केलेला आहे का उद्या रस्ता रोको करणार आहे. तर सगळ्या नेत्यांनी इथे का नारायणगावला बायपासला आम्ही तुमच्या सोबत असू. तर पूर्ण राजकीय नेत्यांनी त्याच्यात पाठिंबा द्यावा आणि राजूचा पूर्ण विचार करता त्याची फॅमिली सगळ्या गोष्टी तो त्याच्या फॅमिलीसाठी बसलेली नाही. किती वाजता रस्ता रोको? 10 वाजता आम्ही सकाळी पोलीस स्टेशनला आमचं कायदेशीर काय आहे ते आपलं नोटीस वगैरे देऊन तर तुम्ही पण थोडस सहकार्य आम्हाला करावं त्या गोष्टीसाठी. राजकीय नेते येतात जातात, आम्हाला तुमच्याकडून तशी अपेक्षा नाही. नमस्कार, मी विनायक मुळे हिवरेतर्फे नारायणगाव इथून बोलतोय. आज या ठिकाणी आमच्या राजूभाऊचा आजचा 6वा उपोषणाचा दिवस आहे. मनोज जरांगे पाटलांना पाठिंबा देण्यासाठी खरं तर राजूभाऊंनी उपोषणाचा मार्ग स्वीकारलेला आहे. गेली 6 दिवस आम्ही पाहतोय, दिवसेंदिवस राजूभाऊची परिस्थिती ही खालावत चाललेली आहे. 1-2 दिवस जरा बरा वाटत होता, दररोज आम्ही येऊन पाहतो इथं, तर प्रत्येक दिवशी राजूभाऊची परिस्थिती ही खालावत चाललेली आहे. नेते मंडळ येतात, अधिकारी वर्ग येतो. आज सकाळपासून मला वाटतं अतुल दादा वगैरे शरद दादा सगळेच आले होते. दादा आले, सूरज भाऊ आले. ते शेवटी ही जी मंडळ येतात थोडंसं राजूभाऊला समजून सांगत असतील, पण राजूभाऊ काय ऐकण्याच्या मनस्थितीमध्ये नाही. कारण आम्ही पण गेले 6 दिवस राजूभाऊला अगदी तळमळीने सांगतोय की राजूभाऊ थोडासा विचार करायला पाहिजे या गोष्टीने, परंतु त्यांनी एकच ठेका धरलाय. मनोज जरांगे पाटील ज्या वेळेस उपोषण सोडतील त्याच वेळेस मी उपोषण सोडणार, तोपर्यंत मी उपोषण सोडणार नाही, मला ह्या विषयावरती तुम्ही बोलू नका, अशा पद्धतीची ठाम भूमिका ही राजूभाऊनी मांडलेली आहे. आता राजूभाऊ उपोषणाला का बसलाय, जरांगे पाटील का बसले, तर मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे म्हणून. म्हणजे हा सर्व समाजाचा प्रश्न घेऊन ही मंडळी आज उपोषणाला बसलेली आहेत. मग ही जी परिस्थिती आहे
अशा परिस्थितीमध्ये मग आपल्या समाजाने सुद्धा हा विचार केला पाहिजे. आज पाहतोय आपण 5-6 दिवस एक ठराविक मंडळी येतात आहे का, पण आज समजा दादा भाऊ तालुक्यामध्ये आपला राजू भाऊ एकमेव असा आहे की उपोषणाला बसलाय, परंतु याची दखल तालुक्यामध्ये सुद्धा लोकांना मला वाटत नाही की जास्त कोणाला माहीत असेल म्हणून. पण ह्याच्यासाठी आपला जो मराठा समाज आहे, मराठा समाजाच्या आरक्षणासाठी हे सगळं चाललंय. मग आपल्या मराठा समाजाने, मराठा समाजाचे पुढारी कोण कोण आले? मराठा समाजाचे पुढारी आता सगळे मराठा समाजाचेच पुढारी आहेत कोण ना. कोण आले होते? शरददादा आले होते, अतुल शेठ आले होते, तहसीलदार आले होते, दादा आले, सूरज भाऊ आले, सगळेच नेते मंडळी आलेले आहेत. आशाताई नाही आलेल्या अजून. तर ही सगळी मंडळी येऊन राजू भाऊला त्यांच्या परीने सांगून जाता येते. परंतु आपण इथून पाठीमागं बघितलेलं आहे, मनोज जरांगे पाटलांनी आंतरवाली सराटीमध्ये उपोषण केलं. तिथं काय पाहिजे असा अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही कोणाचा, शासनाचा. म्हणून मग मुंबईला तिथपर्यंत जावं लागलं. म्हणजे ज्यावेळेस मुंबई जाम झाली त्यावेळेस खऱ्या अर्थानं शासनाने थोडंसं पाऊल उचललं आणि आपल्याला आश्वासन दिलं काय असेल ते, परंतु त्याची पूर्तता काही झालेली नाही. म्हणजे ज्यावेळेस एखाद्या नसेवरती आपण बोट ठेवू त्याच वेळेस त्याच्यावरती तोडगा निघेल. मग आता आपल्याला काय करावं लागेल, आपल्या तालुक्यातील आम जनतेने, मराठा समाजाने कुठंतरी असं आंदोलन छेडलं पाहिजे की ज्याची दखल मुंबईला घ्यावी लागेल, केंद्राला घ्यावी लागेल. अशा पद्धतीने आपण मोठं आंदोलन छेडलं पाहिजे, तरच याच्यावरती तोडगा निघू शकतो. नाही तर आज तुम्ही येताय, बाईट्स घेतायत, 4-2 लोक पाहतायत, त्याचा काही उपयोग होत नाही. ही खरी जी इथली जी परिस्थिती आहे, राज्यामध्ये जे काही चाललेलं आहे ते तिथपर्यंत पोहोचवण्याचं काम खऱ्या अर्थाने झालं पाहिजे. आणि हे कधी होईल, दादा आपल्यासारखी सगळी नेते मंडळी तालुक्यातली एकत्र येतील. उद्या समजा चाललंय नियोजन नारायणगावमध्ये रस्ता रोको करण्याचं, ज्यावेळेस सगळे नेते मंडळी जर त्या तिथं असतील तर त्याला एक वेगळं स्वरूप प्राप्त होईल. आणि वेगळं स्वरूप प्राप्त झालं तर त्याची निश्चित दखल शासनाला घ्यावी लागेल. तुम्ही मराठा नेत्यांना सगळ्यांना आवाहन करा. आम्ही करतो, जे आम्ही सांगतो. म्हणजे ह्या बाईटमधून मी तालुक्यातील जेवढे मराठा समाजाचे नेते मंडळी असतील, सर्व नेते मंडळींनी उद्या जो काही कार्यक्रम आपला ठरेल त्या ठिकाणी रास्ता रोको असेल किंवा अन्य कुठला कार्यक्रम असेल, त्याला पूर्ण ताकदीनिशी सर्व मराठा समाजाने पूर्ण ताकदीनिशी त्या ठिकाणी हजर राहायचे, जेणेकरून याच्यावरती निश्चित तोडगा निघेल. जय श्रीराम, जय शिवराय. छोटस गाव आहे पण केवढी एकी आहे बघा. म्हणजे खरोखर हे तुम्ही जे आवाहन केलंय ना उद्याचं, खरोखर आता मी कोण आहे ना ह्याला महत्व नाही. मी एक साधा साई सेवक आहे, साई भक्त आहे. परंतु ही समस्या जितकी छोटी आहे तितकीच महाभयंकर मोठी समस्या आहे. तर खरंच आपण सर्वजण तर साथ देऊयात आणि ज्यांचं जे नियोजन असेल त्या सर्वजण आपण साथ देऊयात. आपला छोटासा आवाज जायला पाहिजे दिल्लीपर्यंत, अशी माझी एक मनोभावी भावना आहे. आणि साईबाबांना प्रार्थना करतो की जरांगे पाटील सारखा एक साधा माणूस पण केवढी तळमळ आहे हो. जीवावर उदार होणं सगळ्यात अवघड काम आहे आजच्या काळात. माणूस कशावरही उदार होईल पण जीवावर उदार होणार नाही. आणि ही खरी निष्ठा आहे, ही खरी आत्मिक त्यांची बल आहे. तर त्या सर्वांना आपण साथ देऊयात, अगदी मनोभावे साथ देऊयात. आणि दादा आमचे आलेले आहेत, सत्यशील दादा आम्हा सर्व शिवजन्मभूमी युवा फाउंडेशनला एक मोठा आधारस्तंभ आहेत आमचे ते. तर ते जे सांगतील ते आम्ही सर्व ऐकणार. तुम्ही सांगाल तसं आपण सर्वजण करूयात अशी प्रार्थना करतो बाबांच्या चरणी. आणि लवकरात लवकर हा प्रश्न मार्गी लागो, यातनं आनंद मिळो सर्वांना. माझं एक आवडीचं वाक्य आहे, आनंद घ्या आणि आनंद द्या, तेच खरं जीवन आहे. काय घेतान काय नेतान, बरोबर काय नेता, बरोबर काही नेऊ शकत नाही कोणी. तेव्हा सर्वांनी आनंद घेऊ, आनंद देऊ. राजूच्या प्रयत्नांना परमेश्वरांनी साथ द्यावी. त्याच्या रूपातनं जे हे आहेत जरांगे पाटील, त्यांनाही त्यांची आपल्या सगळ्या समाजासाठी करतायत. सोपं नाहीये. जीवावर उदार होणं हे फक्त शिवरायच सांगू शकतात. छत्रपतींसाठीच संपूर्ण समाज राजांसाठी जीवावर उदार झाला होता. त्यातलाच हा एक अंश आहे. राजू काय किंवा जरांगे पाटील काय, तेव्हा दादा आलेत तेव्हा आम्हाला आमचा आधार आलेला आहे. तेव्हा सर्वांना आपण आधार देऊयात आणि काहीतरी निर्णायक काहीतरी व्हावं अशी माझी मनोमन प्रार्थना साईबाबांच्या चरणी आहे. ओम साईराम, जय श्रीराम. अरिहंत सुपरमार्केट आयोजित भव्य महाराष्ट्र तांदूळ महोत्सव. आमचा पत्ता कोल्हेमळा रोड, नारायणगाव, तालुका जुन्नर, जिल्हा पुणे. संपर्क क्रमांक 90 96 88 98 98. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या,
बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.